जी कधी 4 किलोमीटर पण चालली नव्हती ती चक्क 14 किलोमीटर चालली फक्त वैष्णोदेवी दर्शनासाठी. तो वेलकम टू द एपिसोड 4. अर्ली मॉर्निंग रेडी झालो. बाहेर पाऊस पडत होता आणि टेम्परेचर चक्क 5 ते 7 डिग्री होतं. पण एक्साइटमेंट एवढी होती की नेमकं ते भवन आहे कसं आणि एवढा जायला वेळ कसा लागतो हे पाहायचं होतं. रूम मधून बाहेर निघताच RFID यात्रा कार्ड साठी लाईन लावली. जी भयंकर मोठी लाईन पार करून आम्हाला कार्ड मिळाला आणि मग यांचा बंगडा सुरू झाला. पेट पूजा करून झाल्यानंतर एंट्रन्स गेटला जाण्यासाठी ही भयंकर मोठी लाईन लावली. कॉज वी आर नॉट नॉर्मल पीपल्स. आम्हाला 1 तारखेला दर्शन हवं होतं आणि हे तर आमच्यासोबत होणारच होतं. मग फायनली तो गेट दिसला. लेडीजची लाईन वेगळी होती. सो आम्ही चेकिंगला आत गेलो आणि त्यानंतर चक्क 12 वाजता तुम्ही वेदर बघू शकता किती गारठा होता भयंकर ना. मग फायनली बाणगंगावरून आमची चढाई सुरू झाली. थोडंच चढल्यानंतर हे ढोलवाले होते जिथे आम्ही थांबलो. आम्ही पण डान्स केला आणि मग कॅरी ऑन. मॅगी खायला परत एक स्टॉप घेतला दुपारच्या 2 वाजता कारण भूक तर भयंकर लागली होती. परत चढाई सुरू केली. त्यानंतर काही रेकॉर्ड केलं नाही कारण चालून चालून फार वाईट अवस्था झाली होती. त्यानंतर 5 ते 6 वाजता भवन दिसायला लागलं. पण पुढे अजून 3 तास चढायचं होतं. मग त्यानंतर वरती पोहोचलो. एक टी ब्रेक घेतला. त्यानंतर मोबाईल आमचे गेले लॉकर मध्ये. मग दर्शन घेतलं आणि रात्रीच्या 11:30 वाजता दर्शन वगैरे घेऊन थोडं बसून परतीच्या मार्गाला निघालो. एवढंच चालायचं होतं जेवढं सकाळी चढत गेलो होतो. आणि 1 जानेवारी दुपारी 12:30 वाजता यात्रा जी सुरू केली होती ती 2 जानेवारी पहाटे 3:45 वाजता यात्रा आमची पूर्ण झाली.